मध्ये पावसाने मुसळधार सुरुवात केली. आपण बघितलं तर 4-4:30 दरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर पावसाचा जोर वाढतच गेला आहे. हा मार्कंडी परिसर आहे आणि आपण बघितलं तर ह्या परिसरामध्ये आहे ना थोडं आपल्याला पाणी जे साठलं आहे आजूबाजूला त्याच्यावरून लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणावर ते सध्या चिपळूणमध्ये पाऊस चालू आहे. 4-5 दिवसापासून पावसाला जोर नव्हता, थोडासा लागायचा, त्यानंतर विश्रांती घ्यायचा. पण आज आपण बघितलं तर 4:30 वाजल्यापासून सतत मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे आपण बघितलं तर वाशिष्ठी नदी असेल, आसपासच्या ज्या छोट्या छोट्या नद्या आहेत त्यांच्यासुद्धा पाण्याच्या पातळीमध्ये चांगली वाढ झालेली पाहायला मिळते. आणि एकंदरीत आकाशाकडे बघितलं ना मोठ्या प्रमाणावरती आपल्याला ढगसुद्धा पाहायला मिळत आहेत आणि असंच जवळजवळ 2 तास झाले मुसळधार पाऊस चालू आहे. आणि इकडे आपण घर आहे त्या घराचे जे पावळे पाणी गळत आहे, त्यानंतर आजूबाजूला जे पाणी साठलं त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की चिपळूणमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू आहे. हे आता चिपळूणमध्ये मार्कंडी परिसरामध्ये आहे. आपण बघितलं तर चिपळूणमध्ये संध्याकाळी चांगला असा पावसाने जोर पकडला आहे. हा जो रोड आहे तो रेल्वे स्टेशनकडे जातो आणि आपण बघितलं तर हा समोरचा रोड आहे तो चिंचनाका वगैरे त्या परिसराकडे जातो. आकाशाकडे बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला ढग दिसत आहेत आणि जवळजवळ 2-2.5 तास झाले चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे. आणि आपण 4-5 दिवस मागे गेलं तर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती पावसाने दडी मारली होती. काही वेळ मोठी सर यायची आणि परत पाऊस गायब व्हायचा. पण आज आपण बघितलं तर संध्याकाळी सतत 2 ते 3 तास व्हायला आले सतत मुसळधार आपल्याला पाऊस पाहायला मिळतो आहे. आणि एकंदरीत वातावरण चिपळूणमधलं बदलायला सुरुवात झाली. 4-5 दिवस खूप मोठ्या प्रमाणावरती गरमी व्हायची, पण आता पावसाने सतत सुरुवात केल्यामुळे पावसाचा जोर वाढल्यामुळे आपण बघितलं तर चांगल्या प्रकारे गारवा वातावरणामध्ये गारवा आलेला सुद्धा पाहायला मिळतो आहे. आणि आकाशाकडे इकडे थोडं बघितलं ना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ढग दिसतात. आणि संध्याकाळी आपण बघितलं तर पावसाचा जोर हळूहळू वाढतो आणि आकाशाकडे बघितल्यानंतर अजून मोठ्या प्रमाणावरती चिपळूणमध्ये संध्याकाळी पाऊस पडेल असं आपल्याला जाणवतं आहे. चिपळूणमध्ये चांगला असा पाऊस पडतो आहे. आता संध्याकाळी 4 वाजल्यापासून चांगली पावसाने सुरुवात केली आहे आणि संध्याकाळचे जवळजवळ 7 वाजायला आलेत. मी आता नाईक कंपनीचा जो बाजारपूल आहे, नाईक कंपनीच्या इथे आहे, बाजारपुलाच्या इथे आहे. आपण बघितलं वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला घट झालेली पाहायला मिळते. 4-5 दिवसापासून पाऊस खूप कमी प्रमाणामध्ये पडतो आहे. एखादी सर आली तर पडायची, त्यानंतर परत पाऊस गायब व्हायचा. त्यामुळे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती पाण्यामध्ये घट झालेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आकाशाकडे बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला ढग दिसत आहेत आणि संध्याकाळी 4 वाजल्यापासून चांगला असा पावसाने चिपळूणमध्ये सुरुवात केलेली आहे. त्यामुळे चिपळूणमधील वातावरण पूर्ण बदलून गेलं आहे. वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला गारवा पाहायला मिळतो आहे आणि एकंदरीत वातावरण आपण चिपळूणमधलं बघितलं ना ते पूर्ण बदलून गेलेलं आहे आणि चांगला असा पाऊस आता चिपळूणमध्ये पाहायला मिळतो आहे. कालपासून पावसाने सुरुवात केलेली आहे. आज दिवसभर बघितलं तर थोडा थांबून पाऊस होता, पण संध्याकाळी 4 नंतर आता आपल्याला सतत पाऊस पाहायला मिळतो आहे आणि चिपळूणमधील वातावरण एकंदरीत आपल्याला छान असं वातावरण पाहायला मिळतं आहे. कोकणामध्ये भात लावणीला सुद्धा सुरुवात झालेली आहे. त्यामुळे या टायमिंगला आपल्याला चांगल्या पावसाची गरज आहे आणि सगळ्यांची अपेक्षा आहे की खूप चांगला असा पाऊस पडेल. त्याप्रमाणे आपण बघितलं तर कालपासूनच चांगली अशी पावसाने सुरुवात केलेली आहे. चिपळूणमध्ये पवन तळावाचा जो परिसर आहे तिथेच मी आहे. आपण आकाशाकडे बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती ढग दिसत आहेत आणि चिपळूणमध्ये चांगला मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आहे. जवळजवळ 2 तास झाले मुसळधार पाऊस पडतो आहे आणि इकडे बघितलं जे पवन तळाव आहे, मैदान आहे, ते पूर्ण हिरवगार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. हा इकडचा परिसर आहे तो इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या इथला आहे आणि आपण पूर्ण चिपळूणमधलं वातावरण बघितलं ना चांगलं गार होऊन गेलं आहे. 4-5 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणावरती गरमी व्हायची, पण आता आपण बघितलं तर चांगला असा पावसाने जोर पकडल्यामुळे वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावरती गारवा आलेला पाहायला मिळतो आहे. आणि आता बघितलं तर कोकणामध्ये भात लावणीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पावसाची गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण 4-5 दिवसापूर्वी बघितलं तर एक सर यायची आणि परत पाऊस गायब व्हायचा. आणि आता बघितलं तर चांगला असा मुसळधार पाऊस आपल्याला कालपासून पाहायला मिळतो आणि आता एकंदरीत वातावरण बघितलं ना ते पूर्ण चांगलं वातावरण गार होऊन गेलेलं आहे आणि चांगला असा पाऊस आपल्याला चिपळूणमध्ये पाहायला मिळतो आहे. ती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथला परिसर खूप छान दिसतो आहे. संध्याकाळचे जवळजवळ 5:30 वाजायला आले, 5:30-6 वाजले आणि मुसळधार पाऊस चालू आहे चिपळूणमध्ये आणि पूर्ण वातावरण बदलून गेलं आहे. गार वातावरण आहे आणि 4-5 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणावरती गरमी व्हायची. पाऊस होता पण सतत पाऊस नव्हता. थोडी मोठी सर आली की परत विश्रांती घ्यायचा, रात्री थोडा पाऊस लागायचा आणि परत पाऊस गायब व्हायचा. पण आज आपण बघितलं तर आज सतत 4 नंतर आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला मिळतो आहे. चांगली अशी पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे कोकणकर असतील, चिपळूणकर असतील, सगळे सुकावलेले आहेत. चिपळूणमधले वातावरण आपल्याला एकदम गार झालेलं पाहायला मिळतं आहे आणि असाच पावसाचा जोर चांगल्या प्रमाणामध्ये राहिला तर भात लावणी वगैरे कोकणातली चांगल्या प्रकारे होऊ शकते. त्यामुळे आपण बघितलं तर आता पाऊस खूप गरजेचा आहे आणि
4-5 दिवसानंतर आता कालपासून चांगली अशी पावसाने चिपळूणमध्ये जोर पकडलेला पाहायला मिळतोय. चिपळूणच्या शिव नदीच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला घट झालेली पाहायला मिळते. कारण की 4-5 दिवसापासून आपण बघितलं तर पावसाने दडीच मारली होती. मोठी सर यायची, परत पाऊस गायब व्हायचा. पण आपण आज बघितलं तर चांगली अशी पावसाने सुरुवात केली आहे. जवळजवळ 4 वाजल्यानंतर चांगला असा मुसळधार पाऊस आपल्याला पडताना पाहायला मिळतोय. आकाशाकडे बघितलं तरी मोठ्या प्रमाणावरती आपल्याला ढग दिसत आहेत. 4-5 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणावरती गरमी व्हायची आणि चिपळूणमध्ये आपण एकंदरीत वातावरण बघितलं ना, तर पूर्ण वातावरण आहे ते पावसाचं वातावरण आहे. चांगला मुसळधार पाऊस लागतो. पण 4-5 दिवसानंतर आता आपल्याला आज पाऊस पाहायला मिळतो. कारण की अजिबात पाऊस नव्हता 4-5 दिवसापूर्वी. काही प्रमाणात पाऊस पडायचा आणि परत पाऊस आपल्याला गायब व्हायचा. चिपळूणमध्ये पावसाचा जोर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय. आणि आपण बघितलं तर आत्ता पावसाची मोठ्या प्रमाणावरती गरज आहे. कारण की कोकणामध्ये लावणीसुद्धा चालू आहे. आणि आपण बघितलं तर आज सकाळपासून पाऊस नव्हता, काहीशी विश्रांती होती. पण आता 4:30 नंतर चांगली अशी मुसळधार पावसाची सुरुवात केलेली आहे. काही प्रमाणामध्ये आपल्याला वारासुद्धा पाहायला मिळतो आहे. आणि आपण एकंदरीत बघितलं तर चिपळूणमधलं वातावरण गार होतं आहे. आणि पावसाची जोर कमी झाल्यामुळे काही प्रमाणामध्ये गरमीसुद्धा व्हायला सुरुवात झाली होती. पण आता चांगला असं पावसाने जोर पकडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. काही प्रमाणामध्ये वारासुद्धा आपल्याला जाणवतो आहे. काल 4:30च्या दरम्यान मुसळधार पावसाने सुरुवात केली होती. त्याचप्रमाणे आपण आजसुद्धा बघतोय जवळजवळ 4:30 वाजले तरी मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावरती वारासुद्धा पाहायला मिळतो आहे. आणि हा जो पाऊस आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती चांगला असा मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि मोठ्या प्रमाणावरती वारासुद्धा पाहायला मिळतो आहे. आणि आपण बघितलं तर आज सकाळपासूनच पावसाचा जोर नव्हता. पण आपण बघितलं तर संध्याकाळी हळूहळू मुसळधार पावसाने चांगला जोर पकडला आहे.